एक भाकरी खाणारे पण 2 भाकऱ्या मागून खातील इतकी चविष्ट अशी चटणी तयार होते। ज्वारीच्या भाकरीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर अप्रतिम लागते हा चटणी। नक्की ट्राय करून पहा। किंवा एखाद्या वेळेस बघा तोंडाला चव नसते, काय खायची इच्छा नसते, वरण भात ही चटणी जरी खाल्लात ना तरी मस्त जेवाल तुम्ही, एकदम मस्त लागते चवीला। नक्की ट्राय करून पहा। नमस्कार, मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला जेवणाच्या ताटाची शोभा वाढवणारी आणि जेवणाची रंगत वाढवणारी एक चटणीचा प्रकार बनवून दाखवणार आहे। आज मी तुम्हाला शेंगदाणे आणि सुक्क खोबऱ्याची चटणी बनवून दाखवणार आहे, ते माझ्या पद्धतीने। मी जशी नेहमी घरात बनवते ना ती पद्धत वापरून आज मी तुम्हाला एक चटणी बनवून दाखवते। चटणीच्या बघा वेगवेगळ्या पद्धती असतात, वेगवेगळे प्रकार असतात आणि ते प्रकार बघा सहज बाजारात उपलब्ध असतात किंवा काही घराच्या बघा ठराविक एक पद्धत ठरलेली असते, त्या पद्धतीने नेहमी ती चटणी बनवतात। पण तुम्हाला वेगळ्या चवीची वेगळ्या पद्धतीने चटणी हवी असेल ना तर ही रेसिपी तुमच्यासाठी खास आहे। अशी शेंगदाणे आणि सुक्क खोबऱ्याची चटणी बनवून बघा, खूप चविष्ट खमंग रुचकर तयार होते, मस्त लागते चवीला। त्यासाठी इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत, अर्धी वाटी सुक्क खोबरं घेतले असे पातळ काप करून, पाव वाटी लसूण घेतलाय साली काढून, पाव वाटी कोथिंबीर, 1 चमचा जिरं, 1 चमचा पांढरे तीळ, 2 चमचे आपला घरगुती लाल मसाला। तुमच्या घरात तुम्ही जो साठवणीचा मसाला वापरता ना तो या चटणीत टाकलात तरीही चालेल किंवा मिरची पावडर टाकलात ना तरीही चालेल। चवीनुसार मीठ आणि तेल एवढंच साहित्य। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तीळ आणि जिरं जरा भाजून घ्यायचंय। तीळ आणि हे जिरं गॅस कमी करायचा आहे आणि जरा असं परतवत राहायचंय आणि जरा हलका रंग बदलेपर्यंत आपण हे भाजून घेऊया। तीळ बघा कसे तडतड उडायला लागलेत ना, आवाज येतोय आणि हलकासा रंग पण बदललाय। असे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। एका प्लेटमध्ये हे काढून घेते। आता आपल्याला थोड्या तेलात ना शेंगदाणे, सुक्क खोबरं, लसूण आणि कोथिंबीर जरा फ्राय करून घ्यायचे आहे। कढई पण बघा अशी जरा खोलगट घ्यायची, म्हणजे थोड्या तेलात ना चांगले असे फ्राय होतात। तेल ओतूया। तेल तापलंय, आता आपण सगळ्यात पहिल्यांदा थोडे थोडे शेंगदाणे भाजून घेऊया। तेलात जेवढे बसतील ना तेवढेच आपल्याला जे शेंगदाणे घ्यायचे आहेत। तुम्ही जेवढ्या क्वांटिटीमध्ये चटणी बनवताय, जास्त शेंगदाणे घेतलात, जास्त असं खोबरं घेतलात ना तेल थोडं आपण वाढवायचं। गॅस कमीच करायचा आणि आपण हे चांगले शेंगदाणे तळून घ्यायचे। शेंगदाणे पण बघा मस्त असे तळून घेतले आहेत मी। शेंगदाण्याच्या वरच्या सालीला बघा थोडीशी तडा गेली आहे आणि मस्त असे कुरकुरीत झाले आहेत, रंग पण बदललाय बघा। असे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। ज्या ताटात आपण जिरं आणि तीळ काढून घेतलेले ना त्याच ताटात शेंगदाणे पण काढून घेते। आता असेच उरलेले सर्व शेंगदाणे फ्राय करून घेते। फक्त आपल्याला हे ना करपवायचे नाहीत हा, असे काळपट नाही करायचे आहेत। अशी थोडी कडवट चव लागते मग चटणीला। मस्त असा हलका सोनेरी रंग यायला पाहिजे आणि छान कुरकुरीत व्हायला पाहिजे, असे तळून घ्यायचे। आता आपण सुक्क खोबरं तळून घेऊया। सुक्क खोबरं तळायला वेळ लागत नाही हा। गॅस पूर्ण कमी करून अर्धा ते 1 मिनिटात तळून होतो, त्याचा रंग लगेच बदलतो। फक्त खोबरं पण आपण जरा करपवायचं नाही, पूर्ण असं लालसर काळपट नाही करायचं, मस्त त्याच्यावर सोनेरी रंग यायला हवा। हे जे सर्व साहित्य तुम्ही तळून घेतलात ना की चटणी चव ना खूप छान लागते, मस्त लागते चवीला। त्यामुळे एकदा तुम्ही ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा। हे बघा ह्या रंगावरती आपल्याला हे खोबरं तळून घ्यायचंय। आता लसूण घेऊया फ्राय करून। लसणीचा हलकासा रंग बदललाय, अशी फ्राय करून घ्यायची आहे। आता कोथिंबीर फक्त आपल्याला ती सुकी करून घ्यायची आहे, ओलसर नाही ठेवायचं, पाणी नाही ठेवायचं। अशी सुकी करूनच अर्धा ते 1 मिनिट गॅस कमी करून जर आपल्याला थोडी कुरकुरीत करून घ्यायची आहे। हलका कुरकुरीतपणा आलाय बघा कोथिंबीरीला। आपलं सर्व साहित्य तळून झालेलं आहे। या तेलाचं पण काय करायचं सांगते, तेल गाळून घ्यायचं आणि जेवणात वापरायचं, उलट जेवणाला मस्त चव येईल हा। काय असं तेल बघा काळपट पण झालेलं नाही आहे, गाळायचं आणि जेवणात वापरायचं। सर्व साहित्य बघा किती सुंदर रंगावरती असं तळून घेतलं, असं तुम्ही पण तळून घ्या।
आता आपल्याला ह्याच्यात टाकायचा आहे लाल मसाला. तुम्हाला ही चटणी किती तिखट हवी आहे त्या अंदाजाने लाल मसाला टाकायचा. त्यानंतर चवीनुसार मीठ. मीठ बाकी तुम्ही अगदी परफेक्ट टाका हा. पाहिजे सुरुवातीला थोडं कमी टाकायचं. एकदा फिरवायची मिक्सरला आणि चव चाखून बघायची. वाटलं तर आणखीन टाकायचं, पण मिठाचं प्रमाण तुम्ही एकदम परफेक्टच ठेवा. लाल मसाला, मीठ चांगलं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. आता ह्याच्यात का टाकायचं माहितीये, रंग पण खूप सुंदर येतो चटणीला आणि सगळ्या लाल मसाल्याची चव आहे ना, तिखटपणा सगळ्या चटणीत अगदी व्यवस्थित उतरतो, म्हणून आता टाकायची. मिक्सरमध्ये छान अगदी एकजीव होते. अशी मी मिक्स करून घेतले. आता एका मिक्सरच्या भांड्यात घेते आणि मिक्सर चालू बंद करून आपल्याला ही चटणी अशी बारीक करून घ्यायची. बारीक म्हणजे एकदम पिठासारखी करायची नाही हा. हलके त्याच्या शेंगदाण्याचे असे थोडे तुकडे, असे खोबऱ्याचे थोडेसे एकदम बारीक तुकडे असे आपल्याला बारीक करून घ्यायचे. सर्व साहित्य मी इथे बारीक करून घेतलेलं आहे आणि मस्त खमंग रुचकर ही चटणी तयार आहे. पुन्हा एकदा हातांना चांगली अशी एकजीव करून घ्यायची हा. अजिबात त्यात गुठळ्या वगैरे अशा ठेवायच्या नाहीत. एखाद वेळ तुमच्या समजा मिक्सरला लसूण वगैरे बारीक झाला नसेल, लसणीचे अख्खे तुकडे राहिले असेल ना, ते फक्त बारीक करून घ्या. आणि शेंगदाणे सुकं खोबरं पण बघा किती मस्त असं बारीक झालंय. असं आपल्याला बारीक करून घ्यायचा. हलकं जाडसर शेंगदाण्याचे सुकं खोबरे तुकडे असे ना थोडे दिसायला पाहिजे. आणि खमंग रुचकर अशी ही शेंगदाणा सुकं खोबऱ्याची चटणी खाण्यासाठी तयार आहे. एक भाकरी खाणारे पण 2 भाकऱ्या मागून घातली इतकी चविष्ट अशी चटणी तयार होते. ज्वारीच्या भाकरीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर अप्रतिम लागते चटणी. नक्की ट्राय करून पहा. किंवा एखाद वेळेस बघा तोंडाला चव नसते, काय खायची इच्छा नसते, वरण भात ही चटणी जरी खाल्लात ना तरी मस्त जेवाल तुम्ही. एकदम मस्त लागते चवीला. नक्की ट्राय करून पहा. आणि या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. यासोबत भरपूर सारे चटण्यांचे प्रकार आपल्या चॅनलवरती आहेत. व्हेजचे देखील आहेत, नॉनव्हेजचे देखील चटण्यांचे प्रकार आहेत. सगळे व्हिडिओ नक्की पाहत राहा. थँक्यू.